शहरालगत असलेल्या वलगाव पोलीस ठाण्यापासून अवघ्या अर्धा किलोमीटर अंतरावर मागील सुमारे वर्षभरापासून खुलेआम अवैध कुंटणखाना सुरू होता। मागील वर्षभरातही वलगाव पोलिसांची या ठिकाणी कारवाई झाली नाही। मात्र शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शनिवारी दिनांक 6 दुपारी या अवैध कुंटणखान्यावर धाड टाकून तो उद्ध्वस्त केला। यावेळी हा कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह तिने देह व्यवसाय करण्यासाठी बोलवलेल्या 3 महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन 2 ग्राहकांना सुद्धा पोलिसांनी पकडले आहे। वलगाव पोलीस स्टेशनपासून कामुंजा गावाकडे जाणाऱ्या मार्गावर एक पक्के घर बांधलेले आहे। या घरात किमान मागील वर्षभरापासून अवैध कुंटणखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना मिळाली होती। ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक चव्हाण PSI गजानन सोनुने यांनी पथकासह शनिवारी दुपारी या घरी धाड टाकली। तत्पूर्वी पोलिसांनी या कुंटणखान्यावर एक डमी ग्राहक पाठवला होता। डमी ग्राहकाकडून ग्रीन सिग्नल मिळताच परिसरातच सापळा रचून बसलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने या घरात प्रवेश केला।